ओपीडी मध्ये काम करताना आमच्याकडे नेहमीच सांधेदुखी, गुडघेदुखी, हे छोटे सांधे दुखणे यासाठी रुग्ण येत असतात आणि कोणताही रुग्ण आमच्याकडे आला की तो पहिला आम्हाला एकच वाक्य म्हणतो, तो म्हणजे काय की डॉक्टर मला संधिवाताचा त्रास आहे. आता संधिवाताचा त्रास आहे हे बरोबर आहे, परंतु कोणत्या रुग्णाला कोणत्या प्रकारचा संधिवात आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण का तर आपल्याकडे तसं जर बघितलं तर 230 पेक्षा संधिवाताचे प्रकार आहे आणि प्रत्येक संधिवाताच्या प्रकारानुसार त्याचे उपचार वेगवेगळे ठरतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये संधिवाताचा एक प्रकार म्हणजे गाऊट, ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड खूप वाढतं, या प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर महावीर गांधी. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वैद्यकीय वार्तामध्ये. ज्या संधिवाताच्या प्रकाराबद्दल आपण पाहणार आहोत, पहिलं आपल्याला याची पार्श्वभूमी जर पाहायची म्हटलं तर गाऊट मध्ये युरिक ऍसिड लेवल वाढतं. तर आता हे युरिक ऍसिड काय आहे? आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर ते रक्तामध्ये पोहोचतं आणि रक्तामध्ये पोहोचल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचं युटिलायझेशन जे असतं, ज्याला मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं, त्या मेटाबॉलिझम मध्ये ज्यावेळेस प्रोटीनचं मेटाबॉलिझम होतं, म्हणजे प्युरिन कॅटाबॉलिझम ज्याला म्हटलं जातं, कॅटाबॉलिझमचा जो बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे बाय प्रॉडक्ट कसं म्हणता येईल किंवा जसं की आपण ऊसाचा रस पितो, तर ऊसाचा रस ज्यावेळेस ऊसामधून काढतो तर त्याचा चोथा जो खाली राहतो, तर तो जो चोथा आहे तो बाय प्रॉडक्ट आहे. तसंच प्रोटीनचं मेटाबॉलिझम होत असताना जो बाय प्रॉडक्ट तयार होतो त्याला युरिक ऍसिड म्हटलं जातं आणि हे युरिक ऍसिड आपल्या रक्तामध्ये साठलं जातं. तर हे जे युरिक ऍसिड आहे हे युजली जेव्हा तयार होतो बाय प्रॉडक्ट हा, तर याच्यातलं जवळपास 2/3 युरिक ऍसिड जे आहे हे आपल्या युरिन मधून किंवा म्हणजे लघवीमधून किडनी बाहेर टाकते. तर राहिलेलं 1/3 जे आहे तर ते आपल्या अन्ननलिका मलद्वारे बाहेर टाकते. परंतु ज्यावेळेस हे युरिक ऍसिड खूप जास्त प्रमाणात तयार होतं त्यावेळेस ते आपल्या शरीरामध्ये साठायला लागतं. आणि ते कुठे साठतं तर हे युरिक ऍसिड जे आहे हे काय होतं की त्याचे युरेट्स तयार होतात, एक छोटे छोटे क्रिस्टल्स टाईप हे युरेट्स तयार होतात आणि हे आपल्या सांध्याच्या सायन्युअल फ्लुइड मध्ये जाऊन थांबतात. आता हे सायन्युअल फ्लुइड काय आहे तर आपल्या सांध्याच्या मध्ये जे लिक्विड असतं तर त्याला सायन्युअल फ्लुइड म्हटलं जातं. तर हे आपल्या सांध्याच्या सायन्युअल फ्लुइड मध्ये जाऊन युरेट्स डिपॉझिट व्हायला लागतात आणि मग त्याच्यामुळे मग सांधा दुखायला लागतो, सांधा सुजतो. तर या जो प्रकार आहे संधिवाताचा तर याला आपण गाऊट असं म्हणतो. तर हे युजली पुरुषांमध्ये जर पाहिलं तर पुरुषाच्या तारुण्यामध्ये हे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढण्याचं शक्यता जास्त असते आणि स्त्रियांमध्ये जे आहे ते मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये हे जास्त करून पाहायला मिळतं. परंतु असं जरुरी नाही की ते हे याच वेळेमध्ये व्हायला पाहिजे, हे इतर वयामध्ये देखील होऊ शकतं. आणि ह्याचं जे प्रमाण आहे, आता युरिक ऍसिड किती पाहिजे तर युजली पुरुषांमध्ये 4 ते 8.5 ही नॉर्मल रेंज असते आणि स्त्रियांमध्ये 2.7 ते 7.5 पर्यंत युजली नॉर्मल रेंज असते. आणि जेव्हा हे जी नॉर्मल रेंज क्रॉस करून ज्यावेळेस जास्त जातं त्यावेळेस आपल्याला तो युरिक ऍसिडचा त्रास व्हायला लागतो. युजली ज्यावेळेस हे नॉर्मल रेंज मध्ये असतं त्यावेळेस आपल्याला त्याचा संधिवाताचा वगैरे काही त्रास होत नाही, गाऊटचा त्रास होत नाही. तर आता हे युरिक ऍसिड आपल्या शरीरात वाढण्याचं जे प्रमाण आहे त्याचे कारण काय? तर याचे बरेच कारण आहेत. तर यातलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे हाय प्रोटीन डाएट. हाय प्रोटीन डाएट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण कडधान्य आहेत, कडधान्याचं खाण्याचं प्रमाण जर जास्त असेल जेवणामध्ये तरी आपलं युरिक ऍसिड वाढू शकतं. त्याचबरोबर सी फूड म्हणजे मासे खाण्याचं प्रमाण जर जास्त असेल, मीठ खाण्याचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे प्रोटीन हाय प्रोटीन डाएट जो आहे, हाय प्रोटीन डाएट जास्त खाण्यात येत असेल तर युरिक ऍसिड वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर दुसरं कारण कोणतं तर दुसरं कारण म्हणजे की जर तुम्हाला काही आजार असतील, जसं सिकल सेल ॲनिमिया आहे, त्यानंतर हायपोथायरॉइडिझम आहे, त्यानंतर ॲनिमिया आहे म्हणजे रक्त कमी आहे, रक्तक्षय, त्यानंतर केमोथेरपी जर चालू असेल तर अशा आजारांमध्येही युरिक ऍसिड वाढू शकतं. तिसरं कारण जे आहे की पाणी कमी पिणे. पाणी जर तुमच्या कमी पिण्यात येत असेल तरी सुद्धा युरिक ऍसिड आपल्या शरीरातलं वाढू शकतं. कारण का तर पाणी जर कमी पिण्यात येत असेल तर आपली लघवी तेवढी जास्त प्रमाणात होत नाही आणि मग लघवी जर जास्त प्रमाणात झाली नाही तर युरिक ऍसिड जे किडनी आपल्या लघवी वाटे बाहेर फेकणार आहे
तर ते प्रमाण कमी होतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये युरिक ऍसिड साठायला लागतं. तर हे युरिक ऍसिड पाणी जर न पिलं किंवा कमी पाणी पिण्यात येत असेल तरी युरिक ऍसिड लेवल वाढू शकते. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे की अल्कोहोलिझम. म्हणजे जर समजा दारू पिण्याचं प्रमाण पेशंटमध्ये जास्त असेल, स्पेशली बियर पिण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर या अशा लोकांमध्ये सुद्धा युरिक ऍसिड वाढू शकतं. आणि शेवटचं एक कारण म्हणजे की जेनेटिकली सुद्धा, म्हणजे जर आपल्या आई वडिलांना जर युरिक ऍसिडचा त्रास असेल तर अशा रुग्णांमध्ये देखील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. तर आता हे युरिक ऍसिड जर वाढलं तर कुठली लक्षणं आहेत की ह्या गाऊटचे सिम्पटम कोणते आहेत? युरिक ऍसिडचे जे युरेट्स तयार होतात ते जाऊन आपल्या शक्यतो छोट्या सांध्यांमध्ये जमा होतात. म्हणजे जसं घोटा किंवा मनगट किंवा बोटांचे सांधे, असे जे छोटे सांधे असतात तर ह्या सांध्यांच्या मध्ये जाऊन हे युरेट्स असतात आणि मग त्याला सूज येते. तर जर अशा छोट्या सांध्यांना जर सूज येत असेल तर तो गाऊट असू शकतो म्हटलं मी. कारण का तर छोटे सांधे इतरही काही संधिवाताच्या प्रकारांमध्ये अफेक्ट होऊ शकतात, परंतु गाऊटमध्ये युजली छोटे सांधे अफेक्ट होतात. तर सांध्यांवर सूज येणं, त्यानंतर तिथं लालसरपणा येणं, असे जे छोटे सांधे असतात तर हे पूर्ण सुजून त्याच्यावर अशी लालसरपणा, सूज, एकदम दुखतात, मोमेंट्सला पेन होतात. म्हणजे हालचाल करायची म्हटलं, थोडी जरी हालचाल करायची म्हटलं तरी ते सांधे खूप दुखतात. तर हे लक्षणं जर आपल्याला असतील तर आपल्याला युरिक ऍसिड लेवल वाढलेले आहे किंवा वाढलेली असू शकते. तर हे लक्षणं जर असतील तर रुग्णाने लगेच आपल्या डॉक्टरला दाखवून आपल्या रक्तातील युरिक ऍसिड लेवल चेक करून घेणं गरजेचं आहे. तर आता युरिक ऍसिड लेवल वाढलेले असेल आणि आपल्याला गाऊटचा त्रास असेल तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तर जसं की आपण पाहिलं की याचे कारण जे आहेत की पहिलं कारण आहे हाय प्रोटीन डाएट. तर आपण आपल्या आहारातील प्रोटीन कमी कंटेंट असलेला जो आहार आहे तर तोच घेतला पाहिजे. ज्याच्यामध्ये मग सी फूड टाळलं पाहिजे, मीठ टाळलं पाहिजे, कडधान्य टाळलं पाहिजे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन आहे. तर असे सगळे पदार्थ आपण खाण्यामधले टाळले पाहिजे. त्यानंतर दुसरं अल्कोहोलिझम जर असेल तर अल्कोहोलिझम करणाऱ्या म्हणजे दारू पिणाऱ्या लोकांनी दारू बंद केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. तर हे जर काळजी घेतली तर ऑटोमॅटिकच औषधोपचाराबरोबर आपण ह्या प्रिकॉशन्स जर घेतल्या तर आपलं युरिक ऍसिड लेवल परत नॉर्मलला येऊ शकतं. तर या गाऊटमध्ये होमिओपॅथिक उपचार कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये होमिओपॅथीचे खूप चांगले रिझल्ट्स गाऊट या आजारामध्ये आहेत की होमिओपॅथिक उपचार घेतल्याने आपण युरिक ऍसिड लेवल बऱ्यापैकी कमी आणू शकतो. आणि जेव्हा पण होमिओपॅथिक औषधाने याचा फरक पडेल तो कायमस्वरूपी पडतो जवळपास. तर याच्यात कोणते होमिओपॅथिक औषध आहेत? तर पहिलं याच्यामध्ये जे औषध आहे ते बर्बेरिस वल्गॅरिस मदर टिंक्चर हे जर आपण 20-20 थेंब दिवसातून 3 वेळा जर घेतले अर्ध्या कप पाण्यामधून तर गाऊट याला एक चांगला फरक पडतो. त्याचबरोबर आर्टिका युरेन्स नावाचं एक मदर टिंक्चर आहे ते बर्बेरिस वल्गॅरिस बरोबर घेतलं. त्याचबरोबर लायकोपोडियम 30, त्यानंतर कॉल्चिकम 30 आणि बर्बेरिस पेंटॅकारन नावाचं एक औषध. हे असे जर होमिओपॅथिक औषधं जर आपण गाऊटमध्ये घेतली तर त्या पेशंटला खूप चांगला फरक पडू शकतो. परंतु मी एक आपल्याला सजेस्ट करेल की कोणतीही औषधं घेताना मनाने घेण्यापेक्षा होमिओपॅथिक डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही जर हे औषधं घेतली तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. होमिओपॅथीचे साईड इफेक्ट जरी कुठले नसले तरी प्रॉपर होमिओपॅथिक डॉक्टरकडून जर औषधं घेतली तर त्याचा खूप चांगला फरक पडतो. आणि तुम्हाला माझ्याकडून जर होमिओपॅथिक औषध पाहिजे असेल तर आपण माझ्याशी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्याकडून होमिओपॅथिक औषधं पोस्टाने मागवू शकता आणि ते घेऊन तुम्हाला चांगला फरक पडू शकतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.